पिंपरी चिंचवड शहरात गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर काळा बाजार अक्षरशः स्फोटक पातळीवर पोहोचलाय। प्रशासनाची भूमिका चिंताजनक शांततेत अडकली आहे। रहिवासी भागात रात्रंदिवस सुरू असलेल्या बेकायदेशीर गॅस रिफिलिंगच्या गोरखधंद्यामुळे नागरिकांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू आहे। सुरक्षा, नियम, परवानग्या या सगळ्यांना उघडपणे आव्हान देणारा हा धंदा शहरातील गॅस माफियांनी चांगलाच रुजवलाय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही टोळ्या रात्री उशिरा रिकाम्या सिलेंडर्स भरून देण्याचा भला मोठा व्यवसाय करतायत। उघड्यावर चालणाऱ्या या धोकादायक प्रक्रियेत कोणतीही सुरक्षा यंत्रणा नाही। लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण असलेल्या या परिसरात मोठे मोठे सिलेंडर बदलले जातात। ही बारुदावरची कसरत कधीही भीषण स्फोटात रूपांतरित होऊ शकते हे प्रशासनालाही माहिती असून कारवाईचा वेग मात्र कासव गतीचा आहे। काही अधिकृत गॅस एजन्सीच्या लोकांचा सहभाग असल्याची चर्चा आता अधिकच जोर धरत आहे। नागरिकांचे आरोप स्पष्ट आहेत। एजन्सीतील काही जणांच्या आश्रयाशिवाय असा धंदा एक दिवसही चालू शकत नाही। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। प्रशासनावर थेट ढिलाई आणि संरक्षणाचा आरोप केला जातोय। पिंपरी चिंचवडसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात असा धोकादायक गोरखधंदा मोकाट सुटल्याने नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे। गॅस माफियांच्या हातात सुरक्षिततेचा स्विच सोपवून प्रशासनाने जी बेफिक्री दाखवली आहे ती कोणत्याही क्षणी शहराला महाभयंकर दुर्घटनेत ढकलू शकते हे मात्र नाकारता येत नाही। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड, पुणे।